नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता? तर 13व्या भारतरत्न डॉक्टर आंबेडकर अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच योगी आदित्यनाथ यांना 13व्या भारतरत्न डॉक्टर आंबेडकर अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला आहे. हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार डॉक्टर आंबेडकर फाउंडेशन तर्फे देण्यात येतो आणि या पुरस्काराच्या निवडीसाठी जी समिती आहे त्याचे अध्यक्ष कोण असतात तर भारताचे उपराष्ट्रपती हे अध्यक्ष असतात. तसेच या पुरस्कारामध्ये पुरस्कार स्वरूप 10 लाख रुपये देण्यात येतात. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. युक्रेनमधील युद्धाच्या कव्हरेजसाठी प्रतिष्ठित सार्वजनिक सेवा म्हणजेच पब्लिक सर्व्हिस पुरस्कारासह कोणत्या वृत्तपत्राने 2 पुलित्झर पुरस्कार जिंकले आहेत? आताच पुलित्झर पुरस्कारांची घोषणा झालेली आहे. या पुलित्झर पुरस्कारामधील पब्लिक सर्व्हिस या कॅटेगरीतील पुरस्कार असोसिएटेड प्रेसला देण्यात आलेला आहे. हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार असोसिएटेड प्रेसच्या मस्टिस्लाव चेर्नो, येवगेनी मालोलेटका, वासिलिसा स्टेपानेंको आणि लोरी हेनेट यांच्या कामासाठी देण्यात आलेला आहे. तसेच जो दुसरा पुरस्कार आहे त्याचं नाव काय आहे तर ब्रेकिंग न्यूज फोटोग्राफी या श्रेणीतील पुरस्कार सुद्धा असोसिएटेड प्रेसला देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, असोसिएटेड प्रेसला 2 पुलित्झर पुरस्कार देण्यात आलेले आहेत आणि ते कोणत्या श्रेणीमध्ये तर सार्वजनिक सेवा आणि ब्रेकिंग न्यूज फोटोग्राफी या 2 श्रेणीमधील पुरस्कार असोसिएटेड प्रेसला देण्यात आलेले आहेत. तसेच मित्रांनो, ब्रेकिंग न्यूज रिपोर्टिंग साठीचा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर लॉस एंजेलिस टाइम्सला ब्रेकिंग न्यूज रिपोर्टिंग साठीचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आता इथे गोंधळ होण्याची शक्यता आहे तर व्यवस्थितरित्या नोट करून घ्या. ब्रेकिंग न्यूज फोटोग्राफी श्रेणीतील पुरस्कार असोसिएटेड प्रेसला देण्यात आलेला आहे तर ब्रेकिंग न्यूज रिपोर्टिंग साठीचा पुरस्कार लॉस एंजेलिस टाइम्सला देण्यात आलेला आहे. इतर श्रेणीमध्ये पुरस्कार देण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण पाहून घेऊया. इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टिंग साठीचा पुरस्कार वॉल स्ट्रीट जर्नलला देण्यात आलेला आहे. एक्सप्लेनेटरी रिपोर्टिंग साठीचा पुरस्कार अटलांटिकाच्या कॅटलिन डिक्रसन यांना देण्यात आलेला आहे. नॅशनल रिपोर्टिंग साठीचा पुरस्कार वॉशिंग्टन पोस्टच्या कॅरोलिन किशनर. इंटरनॅशनल रिपोर्टिंग साठीचा पुरस्कार न्यूयॉर्क टाइम्स. फीचर रायटिंग साठीचा पुरस्कार वॉशिंग्टन पोस्टच्या एली सास्लो. संपादकीय लेखनासाठीचा पुरस्कार एमी ड्रिस्कॉल यांनी लिहिलेल्या मालिकेसाठी मियामी हेरॉल्ड संपादकीय मंडळाला देण्यात आलेला आहे. तर फीचर फोटोग्राफीसाठीचा पुरस्कार लॉस एंजेलिस टाइम्सच्या क्रिस्टिना हाऊस. इलिस्ट्रेटेड रिपोर्टिंग अँड कमेंट्रीसाठीचा पुरस्कार मोना चॅल्बी यांना देण्यात आलेला आहे आणि ऑडिओ रिपोर्टिंगसाठीचा पुरस्कार गिमलेट मीडियाचे कर्मचारी विशेषतः कॉनी वॉकर यांना देण्यात आलेला आहे. आणि आता हा जो पुलित्झर पुरस्कार आहे याविषयी सांगायचं झालं तर या पुरस्काराची स्थापना 1917 मध्ये करण्यात आलेली आहे आणि या पुरस्काराला जोसेफ पुलित्झर यांच्या नावावरून हे नाव देण्यात आलेलं आहे. जोसेफ पुलित्झर यांचं निधन 1911 मध्ये झालं होतं. त्यावेळेस त्यांनी हा पुरस्कार सुरू करण्यासाठी काही निधी दिला होता. त्या निधीतूनच या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे आणि हा पुरस्कार कोणत्या संस्थेद्वारे प्रदान केला जातो तर न्यूयॉर्क मधील कोलंबिया विद्यापीठाद्वारे हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारामध्ये पुरस्कार स्वरूप म्हणून $15,000 देण्यात येतात. तसेच हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार वृत्तपत्र, पुस्तक, नाटक आणि संगीत रचनेसाठी देण्यात येतो आणि दरवर्षी 21 विविध प्रकारच्या श्रेणीमध्ये या पुरस्काराचं वितरण होतं. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. यामध्ये काय विचारलेलं आहे तर यावर्षी नाटकासाठीचा पुलित्झर पुरस्कार कोणी पटकावला आहे? तर यावर्षीचा नाटकासाठीचा पुलित्झर पुरस्कार हा सनाज तोशी यांनी पटकावलेला आहे. सनाज तोशी यांच्या इंग्लिश या नाटकासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. तसेच या पुरस्कारामध्ये फिक्शन पुस्तकासाठीचा पुरस्कार डेमन कॉपरहेड आणि ट्रस्ट या पुस्तकाला जाहीर झालेला आहे. यापैकी डेमन कॉपरहेड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर बार्बरा किंगसोल्वर हे या पुस्तकाचे लेखक आहेत. तर ट्रस्ट या पुस्तकाचे लेखक हे हर्नान डायज हे आहेत. दुसरा जो हिस्ट्री श्रेणीतील पुरस्कार आहे हा पुरस्कार फ्रीडम्स डोमिनियन या पुस्तकाला देण्यात आलेला आहे. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर जेफरसन कॉवी हे या पुस्तकाचे लेखक आहेत. मेमरी और ऑटोबायोग्राफी श्रेणीमधील पुरस्कार हुआसू यांच्या स्टे ट्रू या पुस्तकाला देण्यात आलेला आहे. पोएट्रीसाठीचा पुरस्कार कार्ल फिलिप्स यांच्या देन द वॉर अँड सिलेक्टेड पोएम्सला देण्यात आलेला आहे. तर जनरल नॉन फिक्शन साठीचा पुरस्कार रॉबर्ट सेम्युएल्स आणि टोलोसू ओलुरुनिप्पा यांच्या हिज नेम इज जॉर्ज फ्लायड या पुस्तकाला देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक तिसरा पहा. पेट्रोलियम मंत्रालयाद्वारे गठीत समितीने कधीपर्यंत 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये डिझेलवर चालणाऱ्या 4 चाकी वाहनांच्या वापरावर बंदी घालण्याची शिफारस केली आहे? तर पेट्रोलियम मंत्रालयाद्वारे एक समिती गठीत करण्यात आली होती. त्या समितीने 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये
2027 पर्यंत डिझेलवर चालणाऱ्या चारचाकी वाहनावर बंदी घालण्याची शिफारस केलेली आहे. ही जी समिती आहे या समितीचे अध्यक्ष कोण होते तर माजी तेल सचिव तरुण कपूर हे या समितीचे अध्यक्ष होते. या समितीने ज्या इतर शिफारसी केलेल्या आहेत त्या सुद्धा आपण पाहून घेऊया. 2035 पर्यंत पेट्रोल आणि डिझेल इंजिन असलेले मोटारसायकल, स्कूटर आणि 3 चाकी वाहने टप्प्याटप्प्याने बंद करावेत. तसेच या शिफारसीमध्ये 10 ते 15 वर्षे सीएनजी वापरण्यावर भर देण्यात आलेला आहे. याबरोबरच येत्या 10 वर्षात शहरी भागातून डिझेल बसेस हटवाव्यात अशी शिफारस देखील या समितीने केलेली आहे. प्रश्न क्रमांक 14 पहा. भारतातील कोणत्या विमानतळावर देशातील पहिले रीडिंग लाऊंज सुरू करण्यात आले आहे? तर देशातील पहिले रीडिंग लाऊंज हे लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरू करण्यात आलेलं आहे. आणि हे जे विमानतळ आहे कुठे स्थित आहे तर हे विमानतळ वाराणसी येथे स्थित आहे. आणि मित्रांनो या लाऊंजच्या लायब्ररीमध्ये प्रधानमंत्री युवा योजनेअंतर्गत प्रकाशित तरुण लेखकांच्या पुस्तकांव्यतिरिक्त अनेक आंतरराष्ट्रीय भाषांमधील साहित्य आणि पुस्तके उपलब्ध असणार आहेत. आणि हे जे रीडिंग लाऊंज आहे याची निर्मिती कोणाच्या सहकार्याने करण्यात आलेली आहे तर नॅशनल बुक ट्रस्ट या संस्थेच्या सहकार्याने या लाऊंजची स्थापना करण्यात आलेली आहे. याबरोबरच याआधी सुद्धा काही प्रथमच घटना घडलेल्या आहेत त्या सुद्धा लक्षात राहू द्या. यामध्ये रोबोटिक्स फ्रेमवर्क सुरू करणारे देशातील पहिले राज्य हे तेलंगणा ठरलेलं आहे. भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा महाराष्ट्रामधील मुंबई येथे सुरू करण्यात येत आहे. भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क हे आसाममध्ये निर्माण करण्यात येत आहे. देशातील पहिले एअरफोर्स हेरिटेज सेंटर हे चंदीगडमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. पहिल्या मिलेट्स अनुभव केंद्राची स्थापना नवी दिल्लीमध्ये करण्यात आलेली आहे. तर जगातील पहिल्या रोबोटिक चेक इन असिस्टंटचे अनावरण दुबईमधील एअरलाइन एमिरेट्सनं केलेलं आहे. भारतातील पहिला जल मेट्रो प्रकल्प केरळमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. तर IIT मद्रासने आपले पहिले आंतरराष्ट्रीय कॅम्पस हे टांझानिया या देशामध्ये सुरू केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा. ट्विटरच्या नवीन CEO म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आता ट्विटरच्या नवीन CEO म्हणून लिंडा याकारिनो यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. काय नाव आहे यांचं? तर लिंडा याकारिनो असं यांचं नाव आहे. मित्रांनो याआधी आपण पाहिलेलं आहे की गेल्या वर्षी ट्विटरचं अधिग्रहण हे एलॉन मस्क यांनी 44 अब्ज डॉलर्समध्ये केलेलं आहे. आणि त्यानंतर तेच ट्विटरचे CEO म्हणून देखील कार्य करत होते. पण आता लिंडा याकारिनो यांची आता ट्विटरचे CEO म्हणून निवड करण्यात आलेली आहे. लिंडा याकारिनो यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्या सध्या NBC युनिव्हर्सलच्या ग्लोबल ॲडव्हर्टायझिंग अँड पार्टनरशिपच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. प्रश्न क्रमांक 6 पहा. CBIचे पुढील संचालक म्हणून कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे? तर आता CBIचे पुढील संचालक म्हणून प्रवीण सूद यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे. सध्या CBIचे संचालक कोण आहेत? तर सुबोध कुमार जयस्वाल हे सध्या CBIचे संचालक आहेत. ते 25 मे रोजी निवृत्त होणार आहेत आणि त्यानंतर प्रवीण सूद हे CBIचे पुढील संचालक म्हणून पदभार स्वीकारतील. आता प्रवीण सूद यांच्याविषयी सांगायचं झालं तर ते 1986च्या कर्नाटक केडरचे IPS अधिकारी आहेत व ते पुढील 2 वर्षासाठी CBIचे संचालक म्हणून कार्य करणार आहेत. विशेष म्हणजे ते 2024 मध्येच निवृत्त होणार होते पण आता या नियुक्तीसह त्यांचा कार्यकाळ 2025 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. त्यांनी IIT दिल्लीतून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये BTech केलेला आहे. तसेच ते 2004 ते 2007 या काळात म्हैसूर शहर पोलीस आयुक्त म्हणूनही कार्यरत होते. त्यांना 2011 मध्ये विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकाने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. मित्रांनो आता ही जी CBI संस्था आहे याची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? तर संतानम समितीच्या शिफारसीवरून 1 एप्रिल 1963 मध्ये याची स्थापना करण्यात आलेली आहे. याचं मुख्यालय कुठे आहे? तर नवी दिल्ली येथे याचं मुख्यालय आहे. व याचं फुल फॉर्म काय आहे? तर CBI म्हणजे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन असे याचं पूर्ण स्वरूप आहे. तसेच मित्रांनो याआधी सुद्धा काही महत्त्वाच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत त्या सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. हवाई दलाचे नवे उपप्रमुख म्हणून आशुतोष दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. दक्षिण एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून बालकृष्णन मणिकांतन, नौदलाचे नवीन उपप्रमुख म्हणून जय सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी अजित कुमार मोहंती, बँक ऑफ इंडियाचे MD आणि CEO म्हणून रजनीश कर्नाटक, तर LICचे नवे अध्यक्ष म्हणून सिद्धार्थ मोहंती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. व सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी पंकज सिंग, तर राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात नवीन लष्करी सल्लागार म्हणून संदीप सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा. वाणिज्य मंत्रालयाची एक शाखा असलेल्या DGTRने कोणत्या देशातील ऑप्टिकल फायबरच्या आयातीवर अँटी डम्पिंग शुल्क लागू करण्याची शिफारस केली आहे? तर नुकतेच आता वाणिज्य मंत्रालयाची एक शाखा असलेल्या DGTRने चीन,
कोरिया आणि इंडोनेशिया या देशातील ऑप्टिकल फायबरच्या आयातीवर अँटी डम्पिंग शुल्क लागू करण्याची शिफारस केलेली आहे. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता डम्पिंग म्हणजे काय? तर पहा, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशननुसार जर एखादी कंपनी आपल्या देशांतर्गत बाजारपेठेत सामान्यपणे आकारल्या जाणाऱ्या किमतीपेक्षा कमी किमतीत उत्पादन निर्यात करत असेल तर ते उत्पादन डम्पिंग करत असल्याचे म्हटले जाते आणि यासाठी अशा वस्तूंवर अँटी डम्पिंग ड्युटी कर आकारण्यात येतो. प्रश्न क्रमांक 8 पहा. अलीकडे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कोणत्या देशाचा 3 दिवसीय दौरा केला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मालदीव या देशाचा 3 दिवसीय दौरा केलेला आहे. आणि हा प्रश्न महत्त्वाचा का आहे? तर गेल्या 11 वर्षांमध्ये मालदीवचा दौरा करणारे राजनाथ सिंह हे पहिलेच संरक्षण मंत्री ठरलेले आहेत. या भेटी दरम्यान राजनाथ सिंह यांनी मालदीवमध्ये एकता हार्बरची देखील पायाभरणी केलेली आहे. आता हा जो मालदीव देश आहे याची राजधानी काय आहे? तर माले ही राजधानी आहे. तसेच येथील चलन काय आहे? तर मालदीव रुपया हे या देशाचं चलन आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा. खालीलपैकी कोणत्या संस्थेने PRET म्हणजेच प्रिपेअर्डनेस अँड रेझिलियन्स फॉर इमर्जिंग थ्रेट इनिशिएटिव्ह हा उपक्रम लॉन्च केला आहे? तर अशा प्रकारचा उपक्रम हा WHO द्वारे लॉन्च करण्यात आलेला आहे. या उपक्रमाचा उद्देश काय आहे? तर भविष्यातील कोविड-19 महामारीसारख्या आजाराविरुद्ध तयारी सुनिश्चित करणे हा या PRET उपक्रमाचा उद्देश आहे. आता इथे WHOचा फुल फॉर्म काय आहे? तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असे याचं पूर्ण स्वरूप आहे. WHOची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी करण्यात आली होती. त्यासाठी 7 एप्रिल रोजी दरवर्षी जागतिक आरोग्य दिन सुद्धा साजरा करण्यात येतो. याचं मुख्यालय कुठे आहे? तर स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे या संस्थेचं मुख्यालय आहे आणि सध्या डॉक्टर टेड्रोस अधानोम हे या संस्थेचे महासंचालक आहेत. प्रश्न क्रमांक 10 पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस कधी साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस हा 15 मे रोजी साजरा केला जातो. यावेळी या दिवसाची थीम काय आहे? तर डेमोग्राफिक ट्रेंड्स अँड फॅमिलीज अशी यावेळी या दिवसाची थीम आहे. आणि मित्रांनो 14 मे रोजी मदर्स डे साजरा करण्यात आलेला आहे आणि हा दिवस दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा करण्यात येतो. यावेळेस हा दुसरा रविवार 14 तारखेला होता. त्यासाठी यावर्षीचा मदर्स डे हा 14 मे रोजी साजरा करण्यात आलेला आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणते राज्य हे फुटपाथवर सुरक्षितपणे चालण्याचा अधिकार देणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.